चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप युनिट फर्स्ट इंटरनॅशनल न्यूमरल्स, देवनागरी न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्स याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे. इंटरनॅशनल न्यूमरल्स कशाला म्हणतात हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे सगळ्यात सोपं समजण्यासाठी आपण जे इंग्लिश मध्ये नंबर्स राईट करतो त्याला आपण इंटरनॅशनल नंबर्स म्हणतात. आता इंटरनॅशनल या न्यूमरल्स या डिजिटचा यूज करून आपण सर्व इंटरनॅशनल न्यूमरल्स राईट करत असतो. आता बघा, मी फॉर एक्झाम्पल साठी या ठिकाणी काही नंबर्स राईट करतोय. या डिजिटचा यूज करून आपण नंबर राईट करूया. सपोज 24698. आता इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे हे जे डिजिट दिलेले आहे इंग्लिश मध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 या डिजिटचा यूज करून आपण हा नंबर्स राईट केला. आता हा नंबर्स राईट केलाय, पण कोणत्या डिजिटचा यूज केला आपण? इंटरनॅशनल न्यूमरल्सचा. म्हणून यांना काय म्हणतात? इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणतात त्यांना. आता आणखीन काही एक्झाम्पल घेऊया. हा एक नंबरचा एक्झाम्पल, आता दोन नंबरचा एक्झाम्पल घेऊया. आता आपण हा जो नंबर राईट केलाय हा इंग्लिश मध्ये राईट केलाय, त्यामुळे या नंबर्सला काय म्हणायचंय? इंटरनॅशनल न्यूमरल्स. काय म्हणायचंय या नंबर्सला? इंटरनॅशनल न्यूमरल्स. असे भरपूर आपल्याला एक्झाम्पल घेता येणार आहेत. आता याच नंबरचा यूज करून आता मी परत हा नंबर राईट करतोय. यापैकीच नंबर आहे बघा, 4 आहे, 0 आहे, 5 आहे, 4 आहे, परत 6 आहे. म्हणजे या नंबर याच डिजिटचा यूज करून आपण जे पण नंबर राईट करतो इंग्लिश मध्ये त्यांना आपण काय म्हणतो? इंटरनॅशनल नंबर्स. आता 4 टाइपचे एक्झाम्पल घेऊया आपण परत. जास्तीत जास्त एक्झाम्पल घ्यायचे जेणेकरून काय आपल्याला समजण्यासाठी काय होईल? सोपं जाईल. आता बघा, मी परत हा एक नंबर राईट केलाय. हेच डिजिट यूज करून हा नंबर राईट केलेला आहे. येथे बघा 3 आहे, 3 4 आहे, 2 आहे, 5 आहे, 7 आहे. या डिजिटचा यूज करून मी काय केलाय? पूर्ण नंबर राईट केलाय. इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे काय? सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत लक्षात ठेवायची की आपण जो नंबर इंग्लिश मध्ये राईट करतो त्या नंबरला काय म्हणायचं? इंटरनॅशनल नंबर्स. आता आपण काय करूया? सेकंड पार्ट बघूया. इंटरनॅशनल बघितलंय आपण. आता बघा, देवनागरी न्यूमरल्स कशाला म्हणतात? देवनागरी न्यूमरल्स कशाला म्हणायचंय? देवनागरी न्यूमरल्स. आता हेच सर्वात सोपी पद्धत काय हे लक्षात ठेवायची. देवनागरी न्यूमरल्स. आता आपण इंटरनॅशनल बघितलं अगोदर, ते इंग्लिश मध्ये राईट करतो. आणि सर्वात सोपी पद्धत देवनागरी म्हणजे आपण जे मराठीत नंबर्स राईट करतो, मराठीत या नंबर्स पासून जोही मोठा नंबर आपण राईट करणार आहे त्याला काय म्हणायचंय? देवनागरी न्यूमरल्स. त्याला काय म्हणायचंय? देवनागरी न्यूमरल्स. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी 2 3 4 5 6 हा जो नंबर राईट केलाय याला आपण म्हणतो देवनागरी न्यूमरल्स. काय म्हणायचं याला? देवनागरी न्यूमरल्स मध्ये आहे. हा जो नंबर ना राईट केलाय मी तो मराठीमध्ये राईट केलाय, म्हणून आपण याला काय म्हणणार? हा नंबर काय देवनागरी नंबर्स मध्ये न्यूमरल्स मध्ये आपण राईट केलाय म्हणून त्याला आपण देवनागरी न्यूमरल्स म्हणतो. आता बघा, 3 4 5 6 7 हा नंबर मी या ठिकाणी राईट केलाय. हा सुद्धा मराठीमध्ये राईट केलेला आहे, त्यामुळे या नंबरला सुद्धा आपल्याला काय म्हणायचंय? या नंबरला सुद्धा आपल्याला काय म्हणायचं? देवनागरी न्यूमरल्स. साधी आणि सोपी पद्धत काय लक्षात ठेवायची की आपण जे मराठीमध्ये नंबर्स राईट करतो त्यांना देवनागरी न्यूमरल्स म्हणतात. आता या ठिकाणी बघा, परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. हा सुद्धा नंबर मी काय केलाय? मराठीमध्ये आपण जसे राईट करतो त्या पद्धतीने सर्व राईट केलंय, म्हणून याला आपण देवनागरी न्यूमरल्स असे म्हणतो. याला काय म्हणायचं? देवनागरी न्यूमरल्स. आता परत लक्षात घ्या,
हा जो नंबर राईट केलाय मी पूर्ण देवनागरी न्यूमरल्स यूज करून, म्हणजे या नंबरचा यूज करून केलाय, पूर्ण मराठीमध्ये राईट केलाय, म्हणजे हे सारे काय आहे, देवनागरी न्यूमरल्स. आता आपण काय केलंय, इंटरनॅशनल न्यूमरल्स शिकलोय, देवनागरी न्यूमरल्स शिकलोय. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, आता थर्ड काय आहे, रोमन न्यूमरल्स. थर्ड काय आहे, रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्स माहिती आहे सर्वांना. रोमन न्यूमरल्स राईट करण्यासाठी, आता हा इंटरनॅशनल न्यूमरल आहे, वन काय आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्स आहे. आता याला आपण रोमन नंबर मध्ये राईट करताना हे जे सिम्बॉल वापरतात, याला काय आय म्हणजे काय, वन. आता 2 साठी काय करतात, 2 साठी डबल आय. 3 साठी कोणता सिम्बॉल यूज होतो, 3 साठी ट्रिपल आय. 4 साठी काय, 4 साठी आहे 4 याने की 5 मायनस 1. 5 साठी आपल्याला माहिती आहे काय आहे, व्ही. मग 4 साठी काय येईल, व्ही मायनस 1. मायनस 1 म्हणजे आहे आपल्याला लेफ्ट साइडला राईट करायचं आहे. अशा पद्धतीने आपण राईट करतोय. अशा पद्धतीने इंटरनॅशनल न्यूमरलला आपण रोमन न्यूमरल्स मध्ये राईट करतोय. असं 1 to 5 मी 5 एक्झाम्पल घेतले. आता 6 ला कसं राईट करतो आपण, 6 म्हणजे काय, 5 प्लस 1. 5 साठी आपल्याला माहित आहे व्ही आहे आणि 1 साठी माहित आहे आय आहे, म्हणून व्ही आहे. हे झालं 6. 7 इज इक्वल टू व्हॉट, 7 याने क्या, 5 प्लस 2. 7 म्हणजे काय, 5 प्लस 2. आता 5 साठी आपल्याला माहिती आहे, 5 साठी काय आहे, व्ही आहे. 2 साठी काय आहे, डबल आहे. झालं आपलं 7. आता 8 नंबर काय आहे, 5 प्लस 3. 5 प्लस 3 म्हणजे 8. आता 5 साठी व्ही आहे, 3 साठी ट्रिपल आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, रोमन नंबर्स राईट करायचे. आता बघा 9 साठी काय आहे, 9 म्हणजे काय, 10 मायनस 1. 10 साठी आपण राईट करतो एक्स. मायनस 1 म्हणजे लेफ्ट साइडला काय करायचंय, आय राईट करायचंय. आता त्याच्यानंतर 10 म्हणजे काय, एक्स. अशा पद्धतीने जर नंबर्स आपण राईट केले तर याला म्हणतात रोमन न्यूमरल्स. याला काय म्हणतात, रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरलला अशा पद्धतीचे सिम्बॉल आपण काय करतो, राईट करतो. आले लक्षात. आता आपण काय काय शिकलोय, देवनागरी इंटरनॅशनल बघितलंय. आता सर्वात अगोदर काय बघितलं आपण, इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे साधी आणि सोपी पद्धत. आपण जे इंग्लिश मध्ये राईट करतो त्याला आपण इंटरनॅशनल न्यूमरल्स असं म्हणतो. इंग्लिश मध्ये जे राईट करतो त्याला आपण काय म्हणतोय, इंटरनॅशनल न्यूमरल्स. मी तुम्हाला हे सांगितलंय की इंटरनॅशनल न्यूमरल्स राईट करताना या डिजिटचा यूज होतो, याच्या बाहेरील कोणताही डिजिटचा या ठिकाणी यूज होत नाही. तुम्ही बघा, मी खाली 4 एक्झाम्पल घेतलेले आहे, याच्यामध्ये सुद्धा या डिजिटचा यूज झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे ओळखायला सोपं जातं. इंग्लिश मध्ये राईट केलंय म्हणजे काय, इंटरनॅशनल न्यूमरल्स. हे 4 एक्झाम्पल घेतले आपण. याच्यानंतर आपण घेतलंय देवनागरी न्यूमरल्स. आता देवनागरी न्यूमरल्स म्हणजे काय, जे आपण मराठीमध्ये राईट करतो. आता मराठीमध्ये राईट करताना या सिम्बॉलचा यूज होतो, याच्या बाहेरील कोणत्याही सिम्बॉलचा यूज होत नाही. आता बघा खाली जे एक्झाम्पल घेतलेले आहे आपण, यामध्ये आपण या सिम्बॉलचा, या नंबरचा यूज करूनच हा नंबर राईट केलेला आहे. आता देवनागरी न्यूमरल्स म्हणजे साधी आणि सोपी पद्धत लक्षात घ्यायची आहे. देवनागरी न्यूमरल्स मध्ये मराठीमध्ये आपण जे नंबर राईट करतो त्याला आपण देवनागरी न्यूमरल्स असं म्हणतो. मराठीमध्ये आपण जो नंबर राईट करतो त्याला काय म्हणायचंय, देवनागरी न्यूमरल्स. आता आपण हे एक्झाम्पल घेतले, हे सर्व फर्स्ट एक्झाम्पल बघा, यामध्ये सर्व मराठीत राईट केलेलं आहे. सेकंड मध्ये बघा पूर्ण मराठीमध्ये नंबर राईट केलेले आहे. थर्ड मध्ये बी मराठीमध्ये केले आहे. फोर्थ मध्ये पण काय केलंय, मराठीमध्ये नंबर राईट केलेले आहे. म्हणून देवनागरी न्यूमरल्स म्हणजे काय, आपण जे मराठीमध्ये राईट करतो 1 2 3 असं 4 अशा पद्धतीने जे राईट करतो त्याला आपण देवनागरी न्यूमरल्स असं म्हणतो. आता त्यानंतर बघा इंटरनॅशनल झालंय, रोमन झालंय, देवनागरी. आता रोमन तर तुम्हाला सांगितलं मी, रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, हे आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स. याला आपण काय करतो, जे इंग्लिश अल्फाबेट आपण यूज करतोय, आय, डबल आय, व्ही,
अशा पद्धतीने आपण इंटरनॅशनल न्यूमरलला अशा पद्धतीने राईट करतो, याला रोमन न्यूमरल्स असे म्हणतात. रोमन न्यूमरल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डीप मध्ये घेणार आहे. आपण जस्ट त्याच्याविषयी सिंपल थोडीशी माहिती घेतलेली आहे. रोमन न्यूमरल्स कशाला म्हणतात हे आपण बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट जाऊया. आता बघा क्वेश्चन कसे येतात. क्वेश्चन असं येत आहे की तुम्हाला एखादा नंबर, आता हा नंबर दिलाय, हा नंबर तुम्हाला इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आहे, हा इंग्लिश मध्ये आहे म्हणजे इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आहे. तर याला आपल्याला देवनागरी न्यूमरल्स मध्ये कसं कन्वर्ट करायचंय, कसं राईट करायचंय. आता बघा खूप सोपं आहे. आपण इंग्लिश मध्ये राईट केलाय, याला देवनागरी मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे काय करायचंय, या 2 ला आपल्याला मराठीतून राईट करावं लागेल, या 4 ला इंग्लिश मध्ये आहे याला मराठीत राईट करावं लागेल, हा 9 इंग्लिश मध्ये आहे याला मराठीत राईट करायचंय, 8 ला मराठीत, आणि या 2 ला आपल्याला काय करायचंय, मराठीमध्ये राईट करायचंय. म्हणजे इंटरनॅशनल टू काय होईल, इंटरनॅशनल टू देवनागरी. आता बघा हा नंबर या ठिकाणी इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये दिलेला आहे, याला आपण काय केलंय, देवनागरी न्यूमरल्स मध्ये राईट केलंय. किती सोपं आहे बघा. हा इंग्लिश मध्ये नंबर राईट केलाय, त्याला आपण फक्त काय केलंय, मराठीमध्ये राईट केलंय. त्याचप्रमाणे आणखीन एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी आणखीन मी एक्झाम्पल आपल्याला राईट करून दाखवणार आहे. आता बघा हा सुद्धा नंबर इंग्लिश मध्ये आहे म्हणजे इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आहे, याला आपण काय करायचंय, देवनागरी न्यूमरल्स मध्ये राईट करायचंय. म्हणजे या 3 च्या ठिकाणी 3 येणार, 4 च्या ठिकाणी 4 येणार, 5 च्या ठिकाणी काय येणार 5, 9 च्या ठिकाणी 9 आणि 2 च्या ठिकाणी 2 येणार. अशा पद्धतीने आपण काय करायचंय, इंटरनॅशनल टू देवनागरी. आता एखाद्या वेळेस क्वेश्चन कसा येतो बघा. आता हे इंटरनॅशनल टू देवनागरी, आता इथं काय होतंय, देवनागरी न्यूमरल्स, देवनागरी टू इंटरनॅशनल, देवनागरी टू इंटरनॅशनल. आता बघा या ठिकाणी काय केलं जातंय, आता तुम्हाला नंबर अशा पद्धतीने दिला जातोय. हा मराठीमध्ये नंबर दिलाय म्हणजे सगळ्यात सोपं समजून घ्यायचंय की हा देवनागरी न्यूमरल्स मध्ये हा नंबर काय केलेला आहे, राईट केलेला आहे. त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये. इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये करायचंय म्हणजे काय करायचंय, आता या ठिकाणी मराठीत दिलंय, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, फक्त इंग्लिश मध्ये राईट करायचंय. या 2 च्या ठिकाणी हा 2 येईल, या 4 च्या ठिकाणी आपण 4 च्या ठिकाणी हा 4 येणार आहे, इथं 5 च्या ठिकाणी हा 5 येईल, इथं 6 च्या ठिकाणी हा 6 येईल, आणि 8 च्या ठिकाणी इथं काय येणार आहे, 8 येणार आहे. बघा किती सोपं आहे. देवनागरी टू इंटरनॅशनल. देवनागरी म्हणजे आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये, त्याला आपल्याला काय करायचं, इंटरनॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं जर असेल तर त्याला काय करायचंय, फक्त इंग्लिश मध्ये राईट करायचंय. आता बघा आणखीन एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी. आता हा जो नंबर आहे हा मी काय केलाय, देवनागरी न्यूमरल्स मध्ये राईट केलाय म्हणजे मराठीत राईट केलेला आहे. आता आपल्याला हाच नंबर इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये काय करायचंय, राईट करायचंय. म्हणजे किती सोपं आहे बघा. 3 ला काय करणार, या 3 ला काय करायचं आपल्याला, इंग्लिश मध्ये 3 होणार याचं, या मराठीतल्या 8 ला 8 होईल, त्याच्यानंतर 7 ला 7, 8 ला 8, आणि या 5 ला 5. अशा पद्धतीने आपण देवनागरीचं इंटरनॅशनल करू शकतो किंवा इंटरनॅशनलचं देवनागरी न्यूमरल्स मध्ये राईट करू शकतो. रोमन न्यूमरल्स वर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण तो व्हिडिओ डिटेल मध्ये घेऊन येणार आहे. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, जेणेकरून तुम्हाला समोर मी जे जे व्हिडिओ या ग्रुपवरती टाकणार आहे ते तुम्हाला त्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे, आणि तुम्हाला घर बसल्या स्कॉलरशिप, नवोदया या परीक्षा घर बसल्या तुम्हाला काय करता येणार आहे, पास होण्यास खूप खूप मदत होणार आहे. खूप चांगल्या प्रकारे स्टडी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.